नमस्कार मित्रांनो. 23 तारखेला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल हाती आला आणि इथे महायुतीला महाराष्ट्रात भरघोस यश प्राप्त झालं आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. त्यानंतर काही राजकीय पक्षानेच म्हणा आणि पराभूत उमेदवाराने, काही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांनी सुद्धा आपले पराभवाचं खापर ह्या EVM मशीनवरती फोडण्यात आलं. आता महाराष्ट्रात सध्या ते बाबा आढाव, ते ज्येष्ठ आहेत, समाजसेवक आहेत, त्यांचा आदर आहेच. पण त्यांना मला एक विचारायचं आहे, आता EVM मशीन काँग्रेसच्या काळात होती. त्यावेळी काँग्रेस ह्या EVM मशीनवरती जिंकत होती. तेव्हा त्यांना EVM मशीन ही योग्य वाटत होती. आणि आता BJPची सत्ता आल्यानंतर 2014च्या साली देशात काँग्रेस विरोधी लाट झाली आणि मोदी सरकार प्रथम केंद्रात आलं. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जी BJPच्या कामामुळे महाराष्ट्रात सरकार भाजपचं येऊ शकलं. आता तर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रासह देशात अनेक विकास कामे केलेले आहेत. विकासाचं जाळं पूर्ण देशात विणलं आहे. रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, आर्थिक समस्या असतील, सर्व हे सोडण्यात BJP खूप पुढे गेले वेगवान. त्यामुळे त्यांचे उमेदवार सहजासहजी जिंकणं साहजिकच आहे. पण आता ही पराभूत उमेदवार EVM मशीनवरती खापर फोडतात. त्यांना काँग्रेसच्या काळात EVM योग्य वाटायचे. BJP कितीतर वेळा पराभूत झाले, हारले, अगदी थोडक्या मतात गेले, पण त्यांनी आज तागायत कधीही EVM मशीनवरती खापर फोडलेलं नाही.